Today we learn the process of soil formation in lesson number 1, natural resources, air, water and land, standard 6th. The process of soil formation म्हणजे माती निर्मितीची प्रक्रिया. The soil on the land is formed by a natural process. जमिनीवरील माती निर्मितीची प्रोसेस जी आहे ती नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजेच जमिनीवरील माती ही नैसर्गिक प्रक्रियेने तयार होते. द abiotic components of soil are supplied through the weathering of the bedrock. जे सॉइलमधील मातीमधील अबायोटिक कंपोनंट्स आहेत, मृदेसाठी जे अबायोटिक कंपोनंट्स सप्लाय होतात, मृदेसाठी जे अजैविक घटकांचा पुरवठा होतो तो कुठून होतो? थ्रो द वेदरिंग ऑफ द बेडरॉक. म्हणजेच बेडरॉकच्या जे मूळ खडक आहेत, बेडरॉक मूळ खडक, त्या मूळ खडकांच्या वेदरिंगमधून, त्यांच्या अपक्षयनातून म्हणजेच त्यांच्या फुटण्यातून हे अबायोटिक कंपोनंट्स सॉईलमध्ये येतात. ड्यू टू द हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन, wind and rain respectively, the bedrock breaks down into pieces. बघा, हीटमुळे, कोल्डमुळे आणि पाण्यामुळे, ड्यू टू द हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन, विंड अँड रेन रिस्पेक्टिवली. बघा, म्हणजे उष्णतेमुळं, सूर्याच्या उष्णतेमुळं, थंडीमुळे हिवाळ्यातील, किंवा पावसाचे जे पाणी आहे ह्याच्यामुळं अनुक्रमे बेडरॉक्स जे आहेत ते काय होतात? तुटतात आणि त्यांचे पीसेस तयार होतात. द बेडरॉक ब्रेक्स डाऊन इंटू पीसेस. बेडरॉकचं पीसेसमध्ये तुकडे होतात, ब्रेकिंग होतं. स्टोन्स, सँड अँड सॉईल आर फॉर्म्ड फ्रॉम दीज पीसेस. आणि मग हे स्टोन्स जे आहेत, सँड आहे आणि सॉईल, हे जे आहेत, स्टोन, सँड अँड सॉईल आर फॉर्म्ड फ्रॉम दीज पीसेस. या पीसेसपासून अनुक्रमे दगड तयार होतात, पुन्हा त्याची वाळू बनते आणि त्यानंतर मग त्याची माती तयार होण्यासाठी मदत होते. मायक्रोब्स, वॉर्म अँड इन्सेक्ट्स आर फाउंड अमंग देम. याच्यामध्ये मायक्रोब्स, छोटे छोटे कीटक, वार्म, कृमी, गांडूळ वगैरे, इन्सेक्ट्स, हे जे कीटक आहेत, सूक्ष्मजीव, गांडूळ, इन्सेक्ट्स, कीटक हे जे आहेत त्याच्यामध्ये आढळतात. रोडंट्स लाईक माईस अँड रॅट्स आर अल्सो फाउंड हिअर. याच्यामध्ये आपल्याला उंदीर आणि घुशी यासुद्धा आढळतात. द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड अल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक्स. त्यानंतर जमिनीमध्ये वृक्षांचे मुळं हे सुद्धा वाढतात आणि मग त्याच्यामुळं त्याच्या मार्गामध्ये जर रॉक्स आले, हे दगड आले, तर ते काय होतात? त्याचं वेदरिंग होतं, म्हणजेच त्याचं अपक्षयन होतं, ते तुटतात, फुटतात. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. ही जी सॉईल फॉर्मेशनची प्रोसेस आहे ती अतिशय सावकाश होत असते आणि सतत होत असते. इट टेक्स अबाउट 1000 year फॉर 2.5 centimeter thick layer of mature soil to form. बघा, 2.5 सेंटीमीटरचा जो थिक लेअर आहे, 2.5 सेंटीमीटर जाडीचा जो थर आहे, मॅच्युअर सॉईलचा थर, म्हणजे थिक लेअर ऑफ मॅच्युअर सॉईल, परिपक्व मृदेचा, एकदम योग्य मृदेचा तयार 2.5 सेंटीमीटरची जाडीचा जो थर आहे तो तयार होण्यासाठी बघा हजारो वर्ष लागतात. Soil can get destroyed in a short period due to floods, storm and human activities.
हे जे सॉईल आहे, माती आहे, गेट डिस्ट्रॉय, नष्ट होते इन अ शॉर्ट पिरियड. अगदी थोड्या कालावधीमध्ये हे जे सॉईल आहे ते नष्ट होते. कशामुळे नष्ट होते बघा, ड्यू टू द फ्लड्स, स्टॉर्म अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज. पुरामुळे, स्टॉर्म वादळामुळे, अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज किंवा मानवाच्या काही कृती सच ॲज मायनिंग. मानव जे खाणकाम वगैरे करतो अशा प्रकारच्या काही गोष्टीमुळे, म्हणजे मानवी काही कृतीमुळे किंवा मग फ्लड्स, पुरामुळे, स्टॉर्ममुळे हे काय होतं, हे जे सॉईल आहे, सॉईल कॅन डिस्ट्रॉय इन शॉर्ट पिरियड. माती अगदी थोड्या कालावधीमध्ये नष्ट होते. दॅट इज व्हाय इट इज नेसेसरी टू कन्सर्व सॉईल अँड टू प्रिव्हेंट इरोशन ऑफ लँड. आणि त्यामुळं हे आवश्यक आहे की सॉईलचं कन्सर्वेशन करणं, म्हणजे मातीचं जतन करणं आणि तिला प्रिव्हेंट करणं इरोशनपासून, म्हणजेच तिचं धूप थांबवणं, ह्या गोष्टी आवश्यक आहे. द बेस्ट रेमेडी फॉर धिस इज टू इन्क्रीज द ग्रीन कवर ऑफ द लँड. मग ह्याच्यासाठी बेस्ट रेमेडी कोणतं आहे, अगदी उपयुक्त असा उपाय कोणते आहेत बघा. फॉर धिस इज टू इन्क्रीज द ग्रीन कवर ऑफ द लँड. जमिनीवरचं ग्रीन कवर इन्क्रीज करणे, जमिनीवरचा हिरवा जो थर आहे तो वाढवणे. हिरवा थर वाढवणे म्हणजे त्याच्यावर झाडं झुडपं वाढवणे, गवत वाढवणे, ह्याला म्हणायचं ग्रीन कवर. इरोशन ऑफ द लँड इज रिड्यूस इफ ग्रासेस, ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन इन इट. बघा, इरोशन, लँडवरचं इरोशन आपण कधी रिड्यूस करू शकतो, जमिनीवरची धूप आपण केव्हा थांबवू शकतो, इफ ग्रासेस, ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन इन इट. त्याच्यावर जर आपण गवत, झाडे किंवा झुडपे हे जर वाढवली तर काय होतं, हे जे सॉईलचे इरोशन आहे, मातीची धूप होण्याची ही जी प्रोसेस आहे ती रिड्यूस होऊ शकते. बघा, मातीची धूप कशामुळे होते, फ्लड, पूरस्थितीमुळं पाण्यासोबत माती वाहून जाते. स्टॉर्म, वादळामुळे, मोठे मोठे वादळ सुटले की त्याच्यासोबत सुद्धा ही माती वाहून जाते. आणि काही मानवी कृतीमुळे सुद्धा सॉईल इरोशन होतं. ऑब्टेन, बघा, ट्राय धिस. Obtain specimens of soil for various places in your surroundings such as your own yard, a garden, hill, river, bank, field and rocky ground. स्पेसिमेन्स मिळवायचे, तुम्हाला नमुने मिळवायचेत ऑफ सॉईल, मातीचे नमुने मिळवायचेत फ्रॉम व्हेरियस प्लेसेस, वेगवेगळ्या ठिकाणचे मातीचे नमुने मिळवायचेत इन युअर सराउंडिंग्स. तुमच्या परिसरामध्ये जे वेगवेगळे ठिकाणं आहेत त्या ठिकाणच्या मातीचे नमुने मिळवायचेत. सच ॲज युअर ओन यार्ड, तुमच्या, बघा, बागेमधील, तुमच्या आवारातील, गार्डन, तुमच्या बागेमधील, हिल्स, टेकडीवरचे, रिव्हर बँक, नदीकाठचे, फील्ड्स, आजूबाजूचे जे फील्ड्स आहे, शेती आहे तिथले, अँड रॉकी ग्राउंड, आणि खडकाळ जमिनीवरचे. हे तुम्हाला स्पेसिमेन्स मिळवायचे सॉईलचे. नोट द डिफरन्सेस इन द स्पेसिमेन्स विथ रिस्पेक्ट टू कलर, फील, टेक्स्चर अँड द साईज ऑफ द पार्टिकल्स. आणि नोट करायचे त्या स्पेसिमेन्समध्ये जे काही डिफरन्सेस आढळतात, त्या नमुन्यामध्ये काही जो फरक आढळतो तो नोट करायचा आहे. बघा, कोणत्या कोणत्या बाबीमध्ये हा फरक आढळतो. टू कलर, त्यांच्या कलरमध्ये, फील, त्यांच्या स्पर्शमध्ये, त्यांचे स्ट्रक्चर, बघा, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये, अँड द साईज ऑफ पार्टिकल्स, आणि त्यांच्या पार्टिकल्समध्ये, स्ट्रक्चर, पोत, त्यांच्या पोतामध्ये किंवा त्यांच्या साईज ऑफ पार्टिकल्स, कणांच्या साईजमध्ये काय डिफरन्स आढळतो तो नोट करायचा आहे. डू यू नो humus is the layer formed on soil due to the decomposition of dead plants and animals by microbes. ह्युमनचा जो लेयर आहे, ह्युमनचा जो थर आहे तो कसा निर्माण होतो, बघा, मातीतील ह्युमनचा हा जो थर आहे, ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स. मायक्रोब जे आहेत त्या मायक्रोब्स मार्फत डेड प्लांट्सचं म्हणजे समृद्ध अशा
वनस्पतींचं किंवा ॲनिमल्सचं प्राण्यांचं डिकम्पोजिशन होतं म्हणजेच विघटन होतं आणि त्यामुळं हे जे ह्युमसचा जो लेयर आहे तो तयार होतो. ह्युमस सप्लायज न्यूट्रिएंट्स टू द सॉईल. ह्युमस मातीमध्ये न्यूट्रिएंट्सचा सप्लाय करते, पोषक घटक पुरवते. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एअरटिंग द सॉईल अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉईल. ह्युमस हा अतिशय महत्त्वाचा आहे. तो काय करतो, सॉईलमध्ये एअरटिंग करतो म्हणजे हवा खेळती ठेवतो अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉईल. आणि मातीमध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी, हवा खेळती ठेवण्यासाठी हा ह्युमस हा जो आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे. द प्रोपोर्शन ऑफ ह्युमस इन द अप्पर लेयर ऑफ गुड फर्टाइल सॉईल इज अबाउट 33% to 50%. बघा, ह्युमसमध्ये जे द प्रोपोर्शन ऑफ ह्युमस इन द अप्पर लेयर ऑफ गुड फर्टाइल सॉईल. जी सुपीक जमीन आहे, गुड फर्टाइल सॉईल आहे, सुपीक जमिनीमध्ये जो अप्पर लेयर असतो, वरचा थर असतो, त्यामध्ये बघा ह्युमसचं प्रोपोर्शन किती असतं. सुपीक जमिनीमध्ये ह्युमसचं प्रमाण हे 33% टू 50% इतकं हे ह्युमसचं त्याच्यामध्ये प्रपोर्शन असतं, प्रमाण असतं. पहा इथे एक क्वेश्चन दिलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द कन्स्टिट्यूंट्स ऑफ सॉईल? क्लासिफाय देम ॲज बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. बघा, जे सॉईलमध्ये कंपोनंट्स असतात, कन्स्टिट्यूंट्स असतात, सॉईलमधील जे घटक आहेत त्यांचं बायोटिक आणि अबायोटिक कन्स्टिट्यूंट्समध्ये, बायोटिक आणि अबायोटिक घटकामध्ये म्हणजे जैविक आणि अजैविक घटकामध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे. बघा, द पार्टिकल्स ऑफ सॉईल, सँड, रॉक्स अँड स्टोन्स एक्सेट्रा आर द अबायोटिक कन्स्टिट्यूंट्स ऑफ सॉईल. सॉईलमधील अबायोटिक कन्स्टिट्यूंट्स म्हणजे अजैविक घटक कोणते आहेत? पार्टिकल्स ऑफ सॉईल, मातीचे कण, सँड, वाळू, रॉक्स, दगड, खडक, स्टोन्स, दगड, हे या ज्या गोष्टी आहेत त्या अबायोटिक आहेत, अजैविक आहेत. द बायोटिक कन्स्टिट्यूंट्स आर मायक्रोब्स, बॅक्टेरिया, फंगी, एल्गी, स्मॉल इन्सेक्ट्स लाईक ॲन्ट, वार्म एक्सेट्रा, अर्थवॉर्म. बघा, अबायोटिक कन्स्टिट्यूंट्स जे सॉईलमध्ये अबायोटिक जैविक घटक असतात, त्यामध्ये म्हणजे सजीव जे असतात मातीमध्ये ते कोणते असतात? मायक्रोब्स असतात, बॅक्टेरिया असतात, सूक्ष्मजीव असतात, बॅक्टेरिया असतात, जीवाणू असतात, फंगी, एल्गी, स्मॉल इन्सेक्ट्स, हे जे वॉर्म और अर्थवॉर्म हे जे कन्स्टिट्यूंट्स आहेत ते बायोटिक जैविक घटक असतात.